गढ़चिरौली में रेत उत्खनन मामले में बड़ा खुलासा, मृत व्यक्ति की मौजूदगी दिखाकर की गई कार्यवाही का आरोप। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले में रेत उत्खनन से जुड़ा एक गंभीर मामला सामने आया। आरोप है कि नियमों को दरकिनार करते हुए फर्जी दस्तावेजों और मृत व्यक्ति की कथित मौजूदगी दिखाकर जमीन का पोर्ट हिस्सा किया गया और रेत उत्खनन को मजबूर मंजूरी दिलाने की कोशिश की। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले से ब्यूरो चीफ श्रीमंत सुरपाम की रिपोर्ट। आरमौली तहसील के मौजा करपड़ा चक स्थित सर्वे नंबर 157 में रेत उत्खनन को लेकर गंभीर अनियमितताओं के आरोप लगे हैं। इस मामले में कुछ अधिकारियों और कथित रेत माफिया के बीच मिलीभगत होने का दावा किया जा रहा है। गढ़चिरौली में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में सूरज हजारे और रविंद्र सेलोटे ने पूरे मामले की निष्पक्ष और विस्तृत जांच की मांग की है। उन्होंने कहा कि सर्वे नंबर 157 के मूल खातेदार राजाराम पांडुरंग गोड़ाम उर्फ राजम शाह पांडुरंग गोड़ाम का निधन 19 अप्रैल 2017 को हो चुका था। इसके बावजूद 19 मई 2025 को हुई जमीन की पोर्ट हिस्सा मोजड़ी के दौरान उन्हें उपस्थित दिखाकर जमीन को दो हिस्सों में बांट दिया गया। मृतक की मौजूदगी दर्शाने का ये मामला बेहद गंभीर बताया जा रहा है। आरोप ये भी है कि कुछ अधिकारियों ने विशेष लोगों को फायदा पहुंचाने के लिए नियमों के खिलाफ ये प्रक्रिया पूरी की है। इसके अलावा सर्वे नंबर 157 एक क्षेत्र में बाढ़ के कारण रेत जमा होने का हवाला देकर रेत निकालने की अनुमति लेने की कोशिश की गई। ये क्षेत्र पैसा कानून के अंतर्गत आता है, इसीलिए उसके लिए ग्राम सभा की एनओसी जरूरी होती है। लेकिन आरटीआई से मिली जानकारी के अनुसार ग्राम पंचायत के रिकॉर्ड में ऐसी किसी ग्राम सभा का उल्लेख नहीं। इससे ग्राम सभा का प्रमाण पत्र फर्जी होने का आरोप लगाया जा रहा है। आरोप ये भी है कि भू अभिलेख, भूजल सर्वेक्षण, कृषि और पांट बंधारे विभाग की रिपोर्ट भी वास्तविक स्थिति से मेल नहीं खाती। स्थानीय लोगों का कहना है कि जिस जगह रेत जमा होने की बात कही गई है, वहां फिलहाल मूंगफली की खेती की जा रही है। इस पूरे मामले में दोषी अधिकारियों, कर्मचारियों और संबंधित लोगों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने और जांच पूरी होने तक उन्हें निलंबित करने की मांग की गई है। अब देखना होगा कि प्रशासन इस गंभीर मामले में क्या कार्यवाही करता है। आणि त्यांचा जो मोका पंचनामा आहे त्या मोका पंचनाम्यामध्ये श्री राजाराम पांडुरंग गेडाम यांच्या समोर त्यांचा अंगठ्याचा निशाण आहे। त्याच्यानंतर त्यांचा जो काही पोट हिस्सा करण्यात आला त्यावेळेस जो हिस्सा क्रमांक 4 राहते, फॉर्म नंबर 4, त्या फॉर्म नंबर 4 वर सुद्धा त्यांचा अंगठा याच पद्धतीने देण्यात आला। त्याच्यानंतर सगो शिवा जुमनाके हे सुद्धा इंजेवारीमध्ये मृत पावलेले असताना सुद्धा त्यांचा सुद्धा अंगठा मोका पंचनाम्यामध्ये देण्यात आला। म्हणजे जे आज अद्यापही जिवंत नाही अशा माणसाचे अंगठे घेऊन फक्त वाळू माफियांच्या भल्यासाठी रेती उत्खनन, शेतातील रेती उत्खननाच्या नावाखाली हा संपूर्ण प्रकार भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरून, म्हणजे तेथील भूकरमापक, भूमी अभिलेख अधीक्षक आणि दुरुस्ती नकाशाधारक, जो नकाशा दुरुस्ती धारक असतो, अशा संपूर्ण लोकांना धरून हा पोट हिस्सा करण्यात आला। आणि यामधली अशी आहे की आता मग वाळू उत्खनन करायचं आहे। वाळू उत्खननासाठी करपडा चक हा गाव पेसा क्षेत्रात येतं। पेसा क्षेत्रात येत असल्या कारणाने तिथं त्या गावातल्या ग्रामसभेचा ठराव असायला पाहिजे, परंतु या वाळू माफियांनी परस्पर स्वतंत्र स्वतःचा नाहरकत प्रमाणपत्र बाहेरून बनवून आणून जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला। हा बोगस। याबाबतची मी माहिती अधिकारात ग्रामपंचायत कोजबी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की बाबा हा जे ग्रामसभा आहे, ग्रामसभेचा हा जो काही ठराव आहे तो दप्तरी उपलब्ध नाही आणि ती ग्रामपंचायत प्रत्यक्षात झाली नसल्याने बाकी संपूर्ण दस्तावेज देण्याचं काही कारण नाही। म्हणजे आता ज्या पद्धतीने हा ग्रामपंचायतचा लेटर हेड आहे आणि हा लेटर हेड आहे, याच्यामध्ये दोन्ही याच्यात बनावट पद्धतीने सरपंच यांच्या संगनमताने, त्या ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्या संगनमताने हा ग्रामपंचायतचा नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आला। म्हणजे या वाळू माफियांनी 420 चे संपूर्ण हद्द पार केली। ज्यावेळेस पोट हिस्सा करण्यात आला त्यावेळेस धनंजय केवडराम सेलोकर
ह्या व्यक्तीच्या त्या संबंधित क्षेत्राचा लगत वगैरे कुठलीही आवश्यकता नसताना सुद्धा तो पोटहिस्साच्या मोजणीच्या वेळेस उपस्थित होता. हा सदर व्यक्ती आरमोरीतला आहे आणि हा वाळूचा धंदा करण्याचा बाबत याचं नाव प्रचलित आहे आरमोरीमध्ये. त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्ही तक्रार केली त्याच्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांची समिती गठीत केली नायब तहसीलदार यांच्या अंतर्गत. त्याही वेळेस आरमोरी येथील यस के चहांदे म्हणजे यांचं नाव श्रीकांत चहांदे हे सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते. यांचं काहीही काम नव्हतं, यांची कुठलीही तक्रार नव्हती किंवा यांचं त्याबाबत काही नसताना सुद्धा हे उपस्थित होते. आणि या मोकास्थळीच्या पंचनाम्याच्या वेळेस संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलं म्हणजे त्यांच्या समितीने लिहून दिलं की 157/1 या क्षेत्रामध्ये भुईमुंगाची पीक लागवड केल्याचे दिसून आले. जर त्या क्षेत्रात भुईमुंगाचे पीक लागवड केले म्हणजे तिथं रेतीचा जो प्रमाण आहे तो रेतीचा प्रमाण आहेच नाही. मग त्यांना इथल्या हा जो प्रस्ताव आहे हा झाला 16/1/26 ला स्थळ पाहणी अहवाल. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने जो काही प्रस्ताव आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलं 11 फेब्रुवारी 2026 ला. या प्रस्तावासोबत त्यांनी हा मोकास्थळ पाहणी अहवाल सादर केलेला नाही. कारण त्यांनी तसं जर केलं असतं तर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला असता. त्या कारणाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू माफियासोबत संगनमत करून त्यांच्या हिशोबाचे जे कागदपत्र आहेत ते त्यांनी दाखल करून दस्तावेज जिल्हाधिकाऱ्याला सादर केले. याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे की समितीचे जे काही समिती होती जी ह्या शेती सजा पुरामुळे शेतात वाळू साचल्याने लागवडी योग्य करण्यासाठी जी काही समिती शासनाने गठीत केली आहे त्या समितीच्या संपूर्ण सदस्यांनी चुकीच्या ठिकाणी उपस्थित राहून म्हणजे माझा सर्वे क्रमांक 157 त्या क्षेत्रापासून 200 मीटर लांब उभं राहून नदी पात्रात उभं राहून सर्वेक्षण करून या संबंधित खातेधारकास 36,771 ब्रास इतका उत्खनन करण्याची परवानगी शासनाने देण्यात यावी यासाठी वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला. 36,771 ब्रास ज्या क्षेत्रात 2,000 ब्रासच्या वरती एक ब्रास सुद्धा रेती निघत नाही त्या ठिकाणी या समितीने क्षेत्राबाहेरील चौकशी दाखवून 36,771 ब्रास इतका उत्खनन करण्याची परवानगीसाठी शासनाकडे पाठवला. याच्या बाबतचे त्यांनी जे कागदपत्र सादर केले आणि त्यांनी जे काही जिओ टॅग फोटो सादर केले आहेत त्या अहवालासोबतचे हे जे काही फोटो त्या समितीने सादर केलेले आहेत अहवालासोबतचे या फोटोचा जिओ टॅगिंग नुसार आणि भूमी अभिलेखनी जी अप्रतच्या वरती जे काही पॉइंट दिले आहेत त्या जमिनीचे पॉइंट त्याच्यानुसार मी जेव्हा शोध घेतला तर हा जो मूळ क्षेत्र आहे त्या मूळ क्षेत्रापासून कमीत कमी त्यांचा क्षेत्र याच्यामध्ये हा शेतकऱ्याचा क्षेत्र आहे आणि हे त्या चौकशी समितीने निरीक्षण केलेला स्थळ आहे म्हणजे त्यांनी जे सादर केले जिओ टॅगचे फोटो त्याच्यातल्या लोकेशन नुसार आणि हा जर लोकेशन आपण बघितला तर 200 मीटर दूर आहे आणि याच्यात स्पष्ट दिसतं की या ठिकाणी रेती दिसत नाहीये आणि या ठिकाणी रेती दिसत आहे. म्हणजे यांनी
जे काही अहवाल दिले ते क्षेत्राबाहेरील दिले. अशा प्रकारचा घोळ करून प्रशासनानं फक्त वाळू माफियांना संगनमत करून किंवा त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून हा संपूर्ण प्रकार रचला आहे. यामध्ये जे जे दोषी आहेत, जे वाळू माफियांचा याच्यामध्ये सहभाग आहे, ज्या अधिकारी आणि ज्या सरपंचांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, त्या संपूर्ण जणांवरती मोकोका सारखे फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. म्हणजे सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी माझी मागणी आहे.